हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भक्तराज जटायू महाराज की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। पुण्डरीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय। अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः मे प्रियः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील आहे। 12व्या अध्यायातील 16व्या क्रमांकाचा श्लोक आहे। भगवान परमात्मा आम्हाला भक्तांची लक्षणं सांगतात। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी परिहार देणं अगत्य आहे। परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र धामणगाव आणि आपल्या या गावातील संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम यज्ञ आपण 50व्या वर्षापर्यंत येऊन पोचलेलो आहोत। अर्थात हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि इथपर्यंत येण्याकरता जे सायास कष्ट लागतात हे सर्वांना ज्ञात आहे। किंबहुना संतांच्या परिभाषेमध्ये बोलायचं जर झालं, इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी। अर्थात आज या सोहळ्याचा आपण जो आनंद उपभोगत आहोत त्याचं एकमेव कारण आत्तापर्यंत आपल्याला लाभलेली सगळी मंडळी, मग या सप्ताहामध्ये आपण जर विचार करू गेलो तर अनेक अंगानं या ठिकाणी आपल्याला योगदान पाहायला मिळत आहे। अर्थात ग्रामस्थांचं योगदान तर आहेच आहे, परंतु अनेक अंगानं जर विचार करायचं जर झालं तर आत्तापर्यंत आपल्याला या सप्ताहामध्ये ज्या महात्म्यांचं योगदान प्राप्त झालेलं आहे तर त्यांच्याबद्दल काय वर्णन करावं, कारण त्यांच्या चरणावर आपण माथा टेकवणं हेच भलं असणार आहे। कारण इथपर्यंत पोहोचण्याकरता त्या ठिकाणी जे कष्ट करावे लागतात, सायास करावे लागतात, अट्टहास असावा लागतो, तो आपण घेतलेला आहे। आणि आत्तापर्यंत आपल्याला या सप्ताहामध्ये जे महात्म्य लाभलेले आहेत त्या महात्म्यांनी आपला हा सप्ताह केवळ सांभाळलेला नाही तर तो जिवंत ठेवलेला आहे। कारण जे महात्म्य आपल्याला लाभलेले आहेत कदाचित त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा श्लोक निवडलेला आहे। अशा या निरपेक्ष महात्म्यांचं वर्णन व्हावं आणि परमात्म्याला देखील तेच प्रिय आहे, तेच आवडतं। आणि म्हणून आत्तापर्यंत ही काही जुनी मंडळी असतील, तसं पाहायला गेलं तर आपल्या गावाचं वर्णन केलेलं तितकं कमीच आहे। नुसतंच सप्ताह मोठा होतो असं नाही, नित्य हरिपाठ असेल, नित्याचं भजन असेल,
आणि नैमित्तिक जे जे कार्यक्रम होत असतात ते आपण अत्यंत दक्षतेने पार पाडत असतो. अर्थात एक बाजूने विचार करणं योग्य नाही. जुनी जी मंडळी आहेत अतिशय तळमळीनं त्यांनी या सगळ्या साधना करत आलेली आहेत आणि त्या ठिकाणी अंतःकरणापासून चिकटलेलो आहोत. म्हणून तर आज आपण हा सुवर्ण महोत्सव आणि हा सोहळा उपभोगत आहोत. नाहीतर बऱ्याचदा सप्ताह सुरू होतात, कदाचित थोडंसं पुढे जाऊन जर बोलायचं जर झालं तर तपपूर्ती होत नाही आणि खंडन त्या ठिकाणी पडतं. परंतु आपण 50व्या वर्षापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. याचं एकमेव कारण या ठिकाणी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, सर्व क्षेत्रातील जे जे मान्यवर आहेत त्या सर्वांचं जीव ओतून जे सहकार्य लाभलेलं आहे हेच त्या ठिकाणी आपल्याला योगदान पाहायला मिळत आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, श्रीगुरूंच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिय. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि आपण या ठिकाणी दुसऱ्या दिवसाच्या प्रवचन रूपी सेवेमध्ये उपस्थित आहोत. आणि म्हणून संप्रदायाचा अलिखित नियम आहे, पहिला दिवस जर असेल तर त्या ठिकाणी नामाचं चिंतन घडावं, दुसरा दिवस असेल तर संतांचं वर्णन घडावं. आणि म्हणून या अनुषंगाने या ठिकाणी मी जो श्लोक निवडलेला आहे हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 16व्या क्रमांकाचा श्लोक आहे. भगवान परमात्मा या श्लोकाद्वारे आम्हाला भक्तांची लक्षणं सांगतात. आता या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. भक्तांचीच लक्षणं का या ठिकाणी परमात्मा सांगतात, ती लक्षणं नेमकी काय आहेत, या सर्व मुद्द्यांचं चिंतन आपल्याला पदापदाचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे. भक्तांची लक्षणं आपल्याला या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात याचं एकमेव कारण, प्रथमतः आम्हाला भक्त कळाले पाहिजे. भक्त कळाले तरच आम्हाला त्या ठिकाणी भक्तांची सेवा ही घडणारी आहे. भक्त जर कळाले नाही, ती लक्षणं जर आम्हाला त्या भक्तांची कळाली नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्या सेवेपासून वंचित राहू. आणि म्हणून ती भक्त लक्षणं काय आहेत, त्या भक्तांची लक्षणं नेमकी कोणती आहेत, प्रस्तुतच्या श्लोकात आम्हाला पाहता येतात. आणि वास्तविक जर पाहिलं तर ही भक्तांची लक्षणं भगवान परमात्मा आम्हाला जी सांगतायत त्या भक्तांवरती परमात्म्याचं जीवापाड प्रेम आहे, सामान्य प्रेम नाही. भगवान परमात्मा म्हणतायत की ते केवळ भक्त नाही, तर ते भक्त, त्या भक्तांवरती माझं जीवापाड प्रेम आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला तर भगवंताचं परमात्म्यावरती आपलं त्या भगवंताचं त्या भक्तांवरती प्रेम आहेच आहे, कारण त्या लक्षणांनी युक्त ते भक्त आहेत. आपणही स्वतःला भक्त म्हणवून घेतो. यातून दुसऱ्या अंगाने जर विचार करायचा जर झालं तर या लक्षणांमध्ये आम्ही बसतो का? आम्ही स्वतःला भक्त म्हणवून घेतो, परंतु यातलं एक तरी लक्षण आणि या लक्षणामध्ये आम्ही बसतो का, याचं देखील आपण परीक्षण करू शकतो. वास्तविक जर पाहिलं तर ही भक्त मंडळी जी आहेत, या भक्त मंडळींवरती परमात्म्याचं सामान्य प्रेम नाही,
आपण जर व्यावहारिक दृष्टांतानं जर बघू गेलो तर आपल्याकडे एखादा जर पाहुणा जर आला की तर त्या ठिकाणी आपण अनेक प्रकारचं व्यवस्थापन करतो. किंबहुना एखादे संत महात्मे आले तर आपण काय करावं, तर संतांच्या शब्दात आपण बघू गेलो तर घाली संतांसी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आपल्याकडे जर संत महात्मे जर आले तर त्या ठिकाणी आपण त्यांना आसन घालतो. आसन घाली संतांसी आसने, आसन घालतो. आता आसनामध्ये देखील फरक आहे बरं का, आपल्याला फरक बघायचा आहे. भगवान परमात्म्याला ते भक्त किती प्रिय आहेत आणि भगवान परमात्मा त्या प्रेमापोटी काय करतो, या ठिकाणी आपल्याला तो फरक स्पष्ट करायचा आहे. भगवान परमात्मा त्या भक्तांकरता कोणत्या प्रकारचं आसन घालतात आणि व्यवहारामध्ये आपण जे आसन घालतो त्या आसनांमध्ये फरक आहे. काय फरक आहे, तर तो फरक बघायचा आहे. आपण व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसनं पाहतो. कपड्याची आसनं असतील, अनेक प्रकारची आसनं आहेत आणि ती आसनं त्या संत महात्म्यांना आपण त्या ठिकाणी आसनस्थ होण्याकरता त्या ठिकाणी घालत असतो. परंतु ही आसनं सामान्य स्वरूपाची आसनं आहेत. सामान्य का म्हटलं तर त्याचं एकमेव कारण भगवान परमात्मा जे आसन घालतात ते विशेष स्वरूपाचं आसन आहे. भगवान परमात्मा म्हणतात की असं सामान्य स्वरूपाचं आसन मी घालत नाही, तर ते असामान्य विशेष स्वरूपाचं आसन आहे. मग म्हणे जाण तया भक्तांचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली. भगवान परमात्मा म्हणतायत, आता या शब्दाखाली अंडरलाईन करा, जया मी अंतःकरण बैसो घाली. भगवान परमात्मा म्हणतायत की अर्जुना ऐक, आता त्या भक्तांचं लक्षण काय आहे आणि असे जे भक्त आहेत त्या भक्तांकरिता मी आसन घालतो. आसन परंतु सामान्य आसन नाहीये. कोणतं आसन आहे, विशेष स्वरूपाचं आसन आहे. ते म्हणजे जया मी अंतःकरण बैसो घाली. भगवान परमात्मा या ठिकाणी जे आसन घालतात ते अंतःकरणाचंच आसन घालतात, म्हणजे हे विशेष स्वरूपाचं आसन घालतात. आणि भगवान परमात्म्याचं हे जे कार्य पाहायला मिळत आहे, अंतःकरण रूपीच आसन बसायला भक्तांना घालतात. याचं एकमेव कारण जर पाहिलं गेलं तर केवळ भक्तांविषयी असणारं परमात्म्याचं प्रेम, भक्तांच्या प्रती असणारी प्रीती, हेच कारण आहे. वास्तविक परमात्म्याचं जर स्वरूप पाहिलं तर परमात्मा कसा आहे हो, काय, परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जे थोनी चराचर हरिसी भजे. अनेक प्रमाण आहेत. वेळ कमी आहे. एका महात्म्यांनी सांगितलेलं वाक्य आहे, माणसानं म्हणजे वक्त्यानं जो श्लोक असेल, अभंग असेल, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. अवांतर विषय मांडू नयेत आणि त्या ठिकाणी काहीतरी पुरावे असावेत. संत वचनातील ज्ञानेश्वरी गाथा असेल, त्या पुराव्याशिवाय बोलू नये. आता प्रत्येक ठिकाणी प्रमाण द्यायला जमेलच असं नाही, परंतु प्रमाणाशिवाय मी बोलणार नाही. बघा, परमात्मा कसा आहे, निराकार आहे. निराकार निर्गुणही तू चिरगुराया. म्हणजे भगवान परमात्मा हा व्यापक स्वरूपाचा पाहायला मिळतो, आकारवान नाही, निराकार परमात्मा आहे. आणि स्वतः गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात की सर्वेंद्रिय विवर्जितम. काय म्हणजे मी निराकार आहे. परंतु असा हा असणारा परमात्मा, अव्यक्त असणारा परमात्मा व्यक्त होतो.
निराकार असणारा परमात्मा आकारवान होतो, निरावयव असणारा परमात्मा अवयव धारण करून येतो. पण का, असा जर प्रश्न जर तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला असेल तर परमात्मा आपल्या अंतःकरणातील जी भावना, इच्छा, जे डोळे परमात्म्याला होतात ते व्यक्त करतात. भगवान परमात्मा म्हणतायत, मी जो प्रगट होतो, अवताराला येतो, त्याचं एकमेव कारण तो पहावा हे डोहळे, म्हणून अचक्षुषी डोळे, हातीचे लीला कमळे पूजुत याते. भगवान परमात्म्याला डोहळे होतात, ज्ञानोबाराय म्हणतात. आता डोहळे पुरुषाला होतात की स्त्रीला हो माऊली? डोहळे कुणाला होतात? डोहळे म्हणजे इच्छा. आणि अशी परमात्म्याला इच्छा होते की त्या भक्ताला डोळे भरून पाहावं. काय? आणि हातात धारण केलेलं जे कमळ आहे त्या कमळाने त्या भक्ताच्या चरणाची पूजा करावी, त्याचं पूजन करावं. परंतु ते पूजन करण्याकरता अव्यक्तात पूजन होईल का? निराकार स्वरूपामध्ये पूजन करता येणं शक्य नाही. आणि म्हणून परमात्मा जो निराकार आहे, जो अव्यक्त आहे, तो आकारवान होतो, व्यक्त होतो आणि साकार होऊन अवतरे. भगवान परमात्मा साकार होतात. हे कशा करता चाललेलं आहे? तर इतकं प्रेम त्या भक्तावरती त्या परमात्म्याचं असतं. भगवान परमात्मा म्हणतायत की अहो, मी प्रेम जे करतो भक्तावरती, काय भक्तावरती जे मी प्रेम करतो ते सामान्य प्रेम नाही, विशेष स्वरूपाचं प्रेम आहे. आत्मयोनिर्न नच शंकराः नच संकर्षणो नच श्रीही श्रीर नैवात्माच यथा भवान. काय याचा अर्थ असा आहे, नैवात्म म्हणजे काय? भगवान परमात्म्याचा पुत्र जर कोण असेल, काय तर कोण आहे? ज्याची ये नाभी कमळी जन्म चतुरानना. काय मुलावरती विशेष प्रेम कुणाचं जर असेल तर ते पित्याचं असतं. वडिलांचं प्रेम हे पुत्रावरती विशेष असतं. आणि व्यवहारामध्ये जर पाहिलं तर पुत्र जन्माला येण्याकरता काय करावं लागतं? मातेचा संबंध असावा लागतो. काय? माता त्या गर्भाला धारण करते आणि नंतर प्रसवते आणि नंतर याला काय पिता व्हावं लागतं. हा पिता होतो. मला सांगा, जो आईच्या उदरातून जन्माला आलेला आहे त्याच्यावरती सामान्य स्वरूपानं जर पाहिलं तर सर्वांचंच प्रेम असतं. कुणाचं प्रेम नाही आपल्या मुलावरती? तर ज्यांना ज्यांना मुलं आहेत त्या सर्वांचं प्रेम आपल्या पुत्रावरती असतं. असतं की नाही? परंतु भगवान परमात्मा म्हणतायत की या ठिकाणी कोणत्याही स्त्रीचा संबंध आलेला नाही. स्वतः परमात्मा जन्मदाता आहे ब्रह्मदेवाचा. काय? आणि असे असणारे ब्रह्मदेव यांना कोणी जन्म दिलेला आहे? कोणत्या मातेने हो? आपण प्रमाण बोलून गेलो. त्या ठिकाणी परमात्म्याने स्वतः ब्रह्मदेवाला जन्म दिलेला आहे. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना. नाभीतून उत्पन्न झालेलं जे कमळ आहे त्यातून निर्माण झालेले ब्रह्मदेव म्हणजे स्वतःपासून स्वतःचं अपत्य आहे परमात्म्याचं. परंतु भगवंत म्हणतायत की असा असणारा जरी माझा पुत्र असेल त्याच्यावरती इतकं प्रेम नाही माझं. मग तर माझे भक्त जे आहेत ना त्यांच्यावरती माझ्या पुत्राही पेक्षा जास्त प्रेम मी करतो. नच शंकराः. काय वास्तविक जर पाहिलं एक एकाचे हृदयी. काय भगवान
हर आणि भगवान हरी म्हणजे भगवान विष्णू असतील, भगवान भोलेनाथ असतील, यांचा जर आपण विचार केला, अवतार जरी दोन असेल परंतु आपल्या संप्रदायामध्ये आपण समन्वयक संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. भेद पाहत नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. परंतु असे असणारे भगवान भोलेनाथ जरी असले, काय एक एकाचे हृदयी, परंतु भगवान परमात्मा म्हणतात की अशा भोलेनाथांवरती देखील जितकं प्रेम माझं नाही तितकं प्रेम माझं त्या भक्तांवरती आहे. नच शंकर्षण. काय शंकर्षण म्हणजे कोण आहे? या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात की माझा भाऊ. भावावरती किती प्रेम असतो? भावावरती विशेष प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तर रामायणामध्ये प्रसंग पाहायला मिळतो की वनवास जो होता प्रभू रामचंद्रांना होता. कुणाला? वनवास जो प्राप्त झालेला होता तो प्रभू रामचंद्रांना होता. लक्ष्मणजींना वनवास नव्हता. परंतु लक्ष्मणजींनी आग्रह धरला, जिथे माझा भाऊ असेल तिथे मी असणार. म्हणजे सर्व संग परित्याग केलेला आहे, सर्व राज्याचा त्याग केलेला आहे, सुखाचा त्याग केलेला आहे. म्हणजे याचं एकमेव कारण बंधूविषयी असणारं प्रेम, भावाविषयी असणारं प्रेम. इतकं प्रेम माझं त्या कोणावरती आहे? माझ्या भावावरती आहे. परंतु भक्तांच्या बाबतीत जर विचार केला तर ते भावावरचं प्रेम देखील कमी पडतं. इतकं प्रेम माझ्या भक्तांवरती मी करतो. नच श्रीही. श्री म्हणजे काय? या ठिकाणी श्री शब्दाचा अर्थ आलेला आहे पत्नी. आपल्या व्यवहारामध्ये त्याला अर्धांगिनी म्हणतात. आणि त्या अर्धांगिनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी जे कुणालाही माहीत नसतं असं गुह्य गुपित ते पत्नीला माहिती असतं. आणि मग बघा किती प्रेम करतात. व्यवहारामध्ये पतीचं जर प्रेम पाहिलं तर विशेषत्वानं संत वाङ्मयामध्ये देखील वर्णन आलेलं आहे. जास्त विस्तार करायचं नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे. असं असणारं, अशी असणारी माझी पत्नी म्हणजे लक्ष्मी, तिच्यावरती इतकं प्रेम पाहायला मिळत नाही. इतकं प्रेम माझं त्या भक्तांवरती आहे. आणि शेवट तर भगवान परमात्मा सांगतायत की सर्वांना प्रिय जर काय असेल तर तो आपला आत्मा आहे. काय? प्राण. प्राणापेक्षा प्रिय जगतामध्ये कोणतीही वस्तू नाही. परंतु भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतायत की नैवात्माच यथा भवान. जे जितकं प्रेम माझ्या प्राणावरती नाही तितकं प्रेम माझं त्या भक्तांवरती आहे. वास्तविक जर विचार केला तर प्राणप्रिय असं काही नाही जगतामध्ये. जितके आपल्याला प्राणप्रिय असतात तितकं जगतामध्ये काही प्रिय पाहायला वस्तू मिळत नाही. परंतु भगवान परमात्मा म्हणतायत की असे जरी प्राण आहेत तरी त्या प्राणावरती माझं प्रेम पाहायला मिळत नाही. मग त्या प्राणाही पेक्षा अधिक्यानं प्रेम त्या भक्तांवरती पाहायला मिळतं. यथा भवान म्हणजे त्या भक्तांवरती माझं प्रेम आहे. मग तुम्ही म्हणाल हे सगळं चाललेलं आहे परंतु काय कारण आहे इतकं भक्तांवरती प्रेम असण्याचं? तर त्याचं कारण देखील आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं की अनेक प्रमाण आहेत. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा, अनुनावडे जीवे अनुसरले. म्हणजे त्या भक्तांचा जरी आपण विचार केला तर त्या भक्तांचं देखील परमात्म्यावरती तितकंच प्रेम असतं. वास्तविक ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांचे शब्द बघा. ज्ञानोबराय म्हणतात की तुझी आणवाही नगा देवराया, बहु आवडसी. काय?
जीवापासूनिया म्हणजे देवा तू किती आवडतो. आण म्हणजे काय, हे देवा तुझी शपथ आहे. शपथ लोक घेतात व्यवहारामध्ये, परंतु त्याला काही किंमत नाही. इथे ज्ञानोबा आण घेतायत, शपथ घेतायत की तुम्हाला किती आवडतो. तर ज्ञानोबा म्हणतायत की बहु आवडसी जीवापासून या. नुसता आवडतो नाही, बहु आवडतो. आणि किती आवडतो, तर जीवाही पेक्षा तुम्हाला प्रिय आहेस. म्हणजे जितकं परमात्म्याचं त्या भक्तांवरती प्रेम आहे, तितकंच भक्तांचं प्रेम त्या परमात्म्यावरती आहे. आणि परमात्म्याचंही भक्तांवरती तितकंच प्रेम आहे. भगवान परमात्म्याला विचारलं तर भगवान परमात्मा म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. काय म्हणून असे असणारे प्राणप्रिय जे भक्त आहेत, त्या भक्तांचं लक्षण आता मी सांगतो. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिय. प्रत्येक पदाचं चिंतन पहा. या ठिकाणी भगवान परमात्मा भक्तांचं लक्षण सांगत असताना पहिल्यांदा या ठिकाणी लक्षण सांगतात, ते म्हणजे अनपेक्ष. म्हणजे काय, ते भक्त नेमके आहेत कसे, त्यांचं लक्षण काय. तर भगवान परमात्मा म्हणतायत की त्यांच्या ठिकाणी कोणतीही अपेक्षा, कामना, इच्छा, वासना पाहायला मिळत नाही. असे ते अनपेक्ष असतात. वास्तविक जर पाहिलं, ही जी आशा आहे, ही जी इच्छा आहे, ही जी कामना आहे, ही वासना जीवनात लहान्याला तर त्रास देते, परंतु मोठ्या मोठ्यांना देखील त्रास दिलेला आहे. आणि वास्तविक ही आशा जी आहे माणसाला फार तळाला नेत असते. काय, वास्तविक जर पाहिलं तर अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला व्यवहारामध्ये, अध्यात्मामध्ये पाहायला मिळतात. संत वाङ्मयामध्ये देखील भरपूर उदाहरणं आलेली आहेत की भगवंताला देखील इच्छा तयार झाली, आशा तयार झाली. काय दृष्टांत असा आहे की राजा बळीने 99 प्रकारचे, म्हणजे काय, 99 यज्ञ केले. 99 शेवटचा यज्ञ राहिला. इकडे देवांना चिंता सुरू झाली. काय, आता याचा जर 100वा जर यज्ञ पूर्ण जर झाला तर काय खरं नाही. कारण याचा जो गुरु आहे तो कोण आहे, शुक्राचार्य. आणि मग शुक्राचार्य म्हणजे सद्बुद्धी नाही, दुर्बुद्धी. आणि मग गुरुने जसं शिकवलं तसा शिष्य तयार होतो बरं का. आणि आपल्याला हा त्रासदायक ठरू शकतो. मग आता काय करायचं, सर्व देव भगवान परमात्म्याकडे आले, देवा काहीतरी मदत करा. आणि मग भगवान परमात्म्याने बटुवेश धारण केला. म्हणजे कोणता, ज्याला आपण वामन अवतार म्हणतो. आणि मग हातामध्ये छत्र आहे, कमंडलू आहे. आणि असा बटुवेश धारण करून भगवान परमात्मा बळीच्या त्या यज्ञ मंडपापर्यंत येऊन पोहोचले. काही सेवकांनी पाहिलेलं आहे, कोणीतरी ब्राह्मण आहे, मागण्याची काही अपेक्षा आहे, विचारलेलं आहे. परंतु विचारल्यानंतर भगवान परमात्मा म्हणाले नाही, राजा बळी जर माझ्या समोर येतील तर त्यांच्याकडेच मी मागणार आहे बरं का. आणि मग राजा बळीच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली. राजा बळी आलेले आहेत, भगवत भक्त होते. आणि मग आल्याबरोबर श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग राजा बळी जे आहेत त्यांनी त्यांना बसण्याकरता आसन दिलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी विचारणा केली, येण्याचं काय कारण आहे. तर म्हणे मला तप करायचं आहे, तप. आणि कोणतंही काम
कुठेही घडत नाही. कसं? उदाहरणं व्यवहारामधले पहा. दवाखान्याकरता विशिष्ट प्रकारची जागा आहे. विद्यार्जनाकरता विशिष्ट प्रकारची काय विद्यालये आहेत. मग आता तुम्ही आणखी उदाहरण आहेत. तसं तप करण्याकरता मला माझी स्वतःची जागा अपेक्षित आहे. आणि म्हणून तू मला काहीतरी दे. आणि ते म्हणायला लागले राजा बळी की असं काहीतरी मागा की पुन्हा मागण्याची इच्छाच होऊ नये. कोण म्हणायला लागलं? राजा बळी भगवान परमात्म्याला म्हणतायत. अर्थात त्या बटू वेशात ज्यांनी धारण केलेलं आहे भगवान वामन परमात्म्याला म्हणतायत की असं काही मागा. आता यांना माहिती होतं का हा ब्राह्मणच आहे की आणखी कोणी? आणि मग भगवान परमात्म्याने मागितल्यानंतर किती पाहिजे आहे, किती जागा लागते? आता आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आपलं व्यवस्थापन ज्या पद्धतीने असेल त्याप्रमाणे आपण नियोजन करतो. घराचं नियोजन असेल तर आपल्या सामर्थ्यानुसार आपण घर बांधण्याचा प्रयत्न करतो. अनेक विविध कार्यक्रम आपण राबवतो. त्यानुसार सगळं नियोजन असतं. आणि मग असं बोलल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणायला लागले मला 3 पद दान. काय? पृथ्वी दान कर. काय? 3 पद म्हणजे 3 पावलं पृथ्वी दान मला कर. असं म्हटल्याबरोबर हसायला लागले. कोण कोण हसायला लागलं? राजा बळी हसायला लागले. अहो मागून काय मागितलं? तर 3 पावलं पृथ्वी, 3 पावलाची जमीन असते तरी किती हो? आणि मागता तरी कोणाकडे? मी सामान्य आहे का? सामान्य होता बळीराजा. आपल्याकडं ओवाळताना माता माऊल्या म्हणतात की इडा पिडा जावो आणि बळीचं राज्य येवो. परंतु असा हा असामान्य अधिपती राजा त्या बळीकडे काय मागतायत भगवान परमात्मा? मला वाटलं कदाचित तुम्ही ब्राह्मण आहात, बालवेश आहे आपला, तुम्ही जसे लहान आहात तशी तुमची बुद्धी लहान आहे असं मला वाटतं. कोण म्हणताय? राजा बळी म्हणताय. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणतात की समजेल तुला, आता माझी बुद्धी लहान आहे नाही का. आणि मग भगवान परमात्म्याने मागितल्या बरोबर राजा बळी द्यायला तयार झाला. वेळ कमी असल्यामुळे बरं का. आणि मग राजा बळी देण्याकरता तयार झाल्याबरोबर भगवान परमात्म्याने आपला तो बालवेश सोडलेला आहे आणि विराट रूप धारण केलेलं आहे. एका पायामध्ये सर्व पृथ्वी समाविष्ट झाली, दुसऱ्या पायामध्ये स्वर्ग पाताळादी सगळी स्थानं व्यापलेली आहेत. आणि मग हे पाहिल्यानंतर बळी बघतो आहे राजा बळी की आता तिसरा पाऊल कुठे ठेवायचं. भगवान परमात्म्याने विचारलं कुठे ठेवायचा? तर भगवान परमात्मा म्हणायला लागले की आता तुझ्याकडे देण्याकरता काहीच नाही. आणि मग राजा बळीच्या डोक्यावरती कपाळावरती तो पाय ठेवला. आता इथपर्यंतच काही बुद्धिवादी लोक सांगतात बरं का. कारण भगवान परमात्म्यावरती काही लोक आरोप करतात. देव कसा आहे? या असा आहे. परंतु त्याच्या पुढचं उदाहरण सांगतच नाही. द्वारपाळ बळी द्वारी झाला. एक आशा निर्माण झाली. पुढे इतिहास भरपूर आहे बरं का. परंतु सांगण्याचा तात्पर्य भाग असा आहे, इच्छा माणसाला कुठे नेऊन पोचवते बघा. भगवंताला एकदाच इच्छा झाली, परिणाम अखंड जितकं घेतलेलं होतं तितकं त्या बळीला दिलेलं आहे बरं का परमात्म्याने नंतर. आणि मग द्वारपाळ बळी द्वारी झाला. बळीच्या द्वारामध्ये भगवान परमात्म्याला द्वारपाल बनावं लागलं. म्हणजे किती छोटं काम करावं लागलं, सामान्य काम करावं लागलं. कशामुळे? तर इच्छेमुळं भगवान परमात्म्याला द्वारपाल व्हावं लागलं. म्हणून अशी असणारी इच्छा, ती इच्छा
त्या भक्तांच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की गेले आशा पाश निवारणी. ज्ञानोबाराय देखील म्हणतात की त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाश पाहायला मिळत नाही. त्यापैकी हा आशेचा पाश. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा. काय अपेक्षा त्या ठिकाणी प्रवेशच करत नाही. कारण अंतःकरणात भक्ती असते त्या भक्तांच्या जीवनामध्ये. तेव्हा आशेला जागा कुठून मिळणार, इच्छेला जागा कुठून होणार. केवळ भक्ती त्या परमात्म्याची अंतःकरणात असते. किंबहुना श्री गुरु बाबांचं भक्तिसूत्र ऐकलेलं आहे, नारद भक्तिसूत्र. आणि त्या भक्तिसूत्रामध्ये बाबांनी सूत्र सांगत असताना सांगितलेलं आहे, न कामायमानाः, म्हणजे भक्तांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कामना निर्माण होत नाही. म्हणजे असे असणारे ते भक्त जे आहेत ते कसे आहेत, त्यांचं लक्षण या ठिकाणी भगवान परमात्मा या श्लोकात सांगतात, या पदामध्ये. अनपेक्षः, कुठल्याही प्रकारची अपेक्षा पाहायला मिळत नाही. इतिहासातलं उदाहरण दिलं जातं की एकदा राजा, ज्याचं फार मोठं साम्राज्य होतं, आणि असा तो राजा इस्लाम धर्मातील राजा होता कदाचित. आणि मग त्या राजाने इच्छा निर्माण केली. त्याला इच्छा झाली की आपण या उभ्या आयुष्यामध्ये संत भेट घेतली नाही, संत सेवा केली नाही, म्हणून संत दर्शन आपल्या या जीवनात तो जो लाभ आहे तो प्राप्त झाला पाहिजे. संतांची सेवा घडली पाहिजे. परिवर्तन होतं बरं का जीवनात. आणि मग त्याने अनेक ठिकाणी विचारणा केली, अनेक ठिकाणी शोध घेतला, आणि कर्मधर्म संयोगानं महात्म्यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी महात्मे सकाळी सकाळी साधना करण्याकरता त्या ठिकाणी बसलेले आहेत. बसलेले असताना बराच वेळ गेला. राजा समोर आलेला आहे, बादशाह समोर येऊन बसलेला आहे, प्रतीक्षा करत आहे. परंतु बराच काळ गेल्यानंतर महात्मे जागे झाले. सकाळची वेळ आहे, कोवळं ऊन अंगावरती पडत आहे, आणि दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर राजाने इच्छा प्रगट केली की मी तुमची सेवा करण्याकरता इच्छुक आहे. काय सेवा करू शकतो, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा. महात्मे मौन धारण केलेलं आहे, महात्म्यांनी बोलत नाहीयेत. आणि मग त्या ठिकाणी खूप वेळ गेल्यानंतर स्वतःचा परिचय करून देऊ लागला तो बादशाह. परिचय करून देत असताना त्या ठिकाणी आता लोक काय परिचय करून देतील, आता लाईव्ह चालू आहे नाही का, थोडस प्रतिबंध असतात बरेच, आणि काही नियम असतात यांचं आपणही पालन केलं पाहिजे. कुठे परिचय करून देतात, आणि जो अपेक्षित नाही तो देखील परिचय करून देतात. आणि मग त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. माझ्याकडं साम्राज्य किती आहे, किती सेवक आहेत, किती नोकर आहेत, किती चाकर आहेत, मी किती मोठा अधिपती आहे, राजा आहे, सगळा परिचय करून देऊ लागले. महात्मे तरी काही बोलत नाही. काहीतरी मागा. महात्मे म्हणायला लागले, थोडा बाजूला हो, हेच माझ्यावरती उपकार होतील, कोवळं ऊन पडते, घेऊ दे मला थोडंसं सकाळचं, नाही का. सांगण्याचा तात्पर्य भाग असा, इच्छा प्रगट केली नाही. निरपेक्ष असं जीवन त्या भक्तांचं असतं. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी त्या भक्तांचं लक्षण सांगत असताना या ठिकाणी म्हणतायत की अनपेक्ष, काय, कुठल्याही प्रकारची अपेक्षा भक्तांच्या जीवनात पाहायला मिळत नाही. आता हे सगळं ऐकायचं नाही, आपण त्या कक्षेत उतरतो की नाही हे पण सुद्धा परीक्षण करायचं आहे. आणि उतरत नसेल, मी हे तुम्हाला सांगत नाही बरं का, हा प्रयत्न माझाही असा आहे. आणि म्हणून असं हे जीवन आपलं घडलं पाहिजे. आणि पुढेचं पद भगवान परमात्मा सांगतायत, शुचिही
म्हणजे काय, ते भक्त कसे आहेत, तर ते भक्त पवित्र आहेत. पवित्र, एखादा म्हणेल पवित्र केवळ भक्तच आहेत का? गंगा आहे, हिमालय आहे, काय, परंतु त्या ठिकाणी जर आपण तुलना केली गंगेची भक्तांची, हिमालयाची भक्तांची, तर तुलनात्मक दृष्टीने जर पाहिलं तर न्यूनता त्या ठिकाणी पाहायला मिळते. काय बघा, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर तिये गावी. काय, काशीमध्ये जर तीर्थक्षेत्राचं महात्म्य पाहत असताना आपल्याला जर मोक्ष जर अपेक्षित असेल तर पवित्र स्थान सांगितलेलं आहे. काय, काशी क्षेत्र. आणि त्या काशी क्षेत्रामध्ये आमचा देह पडावा अनेकांची इच्छा असते. आणि म्हणून मी ऐकलेलं आहे बरं का, मला काही अनुभव नाही, की एका भक्ताला, एका भाविकाला इच्छा निर्माण झाली की आपला देह काशीत पाडावा, आणि भरपूर वर्ष काशीचं सहवास लाभलेला आहे. परंतु घरून फोन गेला, या कार्यक्रम आहे, भेटून जा, आणि घरी आले, परत काशीला गेलेच नाही. याचा अर्थ काय झाला, त्यांचा देह घरीच पडला, काशीमध्ये पडला नाही. म्हणजे मोक्ष प्राप्त होण्याकरिता आपला देह जो आहे तो काशीमध्ये पडावा लागतो. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ येतात आणि मंत्र आपल्या कानामध्ये काय करतात, सांगतात आणि मोक्ष प्रदान करतात. परंतु त्याकरता न्यूनता काय आहे, काशीमध्ये देह पडावा. किंबहुना गंगेची जर महती पाहिली, गंगा तीर्थासारखं पवित्र तीर्थ जगतामध्ये नाही. ज्ञानोबराय त्या गंगेची महती सांगतात की शुचित्वे शुची गंगा आणि पाप तापही जाय. काय, परी तेथे आहे बुडणे एक. आपल्या जीवनातील पाप ताप क्षालन होण्याकरिता, पाप नष्ट होण्याकरिता त्या ठिकाणी आपल्याला गंगेचं स्नान घडणं गरजेचं आहे. परंतु गंगेचा जर आपण प्रवाह पाहिला तर अत्यंत प्रवाह कसा आहे, तीव्र प्रवाह आहे. आणि यदा कदाचित आता जे जे गेलेले आहेत त्यांना माहिती आहे नाही का, तीर्थयात्रा करून आलेली बरीचशी मंडळी माझ्यासमोर आहेत. तर असं पाप क्षालन होण्याकरता आपल्याला गंगेमध्ये बुडी मारावं लागते. काय, असं आहे, तीर्थस्नान करण्याकरता तिथे नियम असा आहे, कमरे इतक्या पाण्यात जावं लागतं आणि बुडी मारावी लागते. परंतु तीर्थाचा प्रवाहच इतका असतो की आत जाणं शक्य होत नाही, आणि आत गेलं नाही तर बुडी मारणं शक्य होत नाही, आणि बुडी मारली नाही तर पापक्षालन होणार कुठे, नाही का. म्हणजे अनेक प्रकारची न्यूनता, प्रतिबंध त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून संत महात्मे कसे आहे, तर संत महात्मे कसे आहेत, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काशीमध्ये देखील आपल्याला मोक्ष प्राप्त होण्याकरता काशीचा सहवास, तीर्थक्षेत्राचा सहवास महत्वाचा आहे. तीर्थस्नान केल्यानंतर पापक्षालन होतं, परंतु त्या ठिकाणी देखील प्रतिबंध आला, प्रवाह आदी करून अनेक प्रतिबंध सांगितलेले आहेत. म्हणून या प्रतिबंधांमुळे तिथे न्यूनता पाहायला मिळते. आणि परंतु संत महात्मे कसे आहेत, तर खोलिये पारणी निजे तरी भक्त न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. संत महात्मे जे आहेत ते या ठिकाणी न मरता आपल्याला मोक्ष प्रदान करतात. काही काही लोक कुठे जातात, हिमालयात जातात. हिमालयात कशाला जातात, तीर्थयात्रा, म्हणजे आपले सगळे दोष पापक्षालन करतात असतात नाही का. परंतु ज्ञानोबराय म्हणतात की हिमवंतु दोष खाय परी जीविताची हानी होय, तैसे शुचित्व होय सज्जनाचे. वास्तविक तिथं जर गेलं हिमालयामध्ये नाही का, जे चारी धाम करून आलेले आहेत त्यांना विचारा, चारी धाम करताना कदाचित सगळ्यांना घाम फुटतो बरं का, कारण कधी दरड कोसळेल सांगता येत नाही. जरी हिमवंत म्हणजे हिमालय आपल्या जीवनातील दोष क्षालन करणारा असेल, पाप घालवणारा असेल, परंतु त्या ठिकाणी तिथे जीविताची हानी होण्याची शक्यता आहे. परंतु सज्जन संत भक्त महात्म्यांच्या ठिकाणी
ही न्यूनता पाहायला मिळत नाही. न मरता मोक्ष म्हटलेला आहे. तिथे मरावं लागत नाही, मोक्ष प्रदान करतात. पुढे सांगतात दक्ष, काय अनपेक्ष शुचिर दक्ष, ते आपल्या साधनेमध्ये सेवेमध्ये फार दक्ष असतात. आणि उदासीन, आता वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात मी फक्त शब्दशः अर्थ सांगतो आणि पुढे चालतो बरं का. उदासीन, मग भक्त उदास कशाबद्दल असतात नेमके, तर भक्त जे उदास असतात तर ते देहाच्या संबंधी उदास असतात. आपण देहाचे दास आहोत. काय पुनरुक्ती करतो, भक्त देहाबद्दल उदास असतात आणि आपण देहाचे दास आहोत. जास्त विस्तार करण्याची गरज नाही. देहाचे किती दास आहोत बघा तुम्ही. सफेद झाले तर काळे करतात, नाही का. एक डाग सहन होत नाही. जर एखाद्या ठिकाणी कचरा असेल तर नाही, इथं नको, बसणं योग्य नाही, कपडे खराब होतील, नाही का. अनेक प्रकारचं देहाविषयी आसक्ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु संत महात्म्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर भक्ता ऐसे जाणा जे देही उदास, म्हणजे भक्त देहासंबंधी उदास असतात. कारण उदास देहाबद्दल का असतात, तर देहाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप ते जाणत असतात. आता देहाचं काय स्वरूप आहे, आपलं काय स्वरूप आहे, देहाच्या संबंधी जर विचार केला तर देहासंबंधी शास्त्रकारांनी अनेक प्रकारचा बदल, नाश सांगितलेला आहे. काय, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती, हे दोष देहाचे आहेत. आणि हे सगळं देहासंबंधी ज्ञान त्या भक्तांच्या ठिकाणी असतं. अर्थात देहासंबंधी जो विचार आहे तो त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. उदासीन, आणि स्वस्वरूपाविषयी ते कसे असतात, आपलं स्वरूप ते देखील त्यांच्या ठिकाणी ते ज्ञान असतं. आणि वास्तविक जर पाहिलं तर त्या ठिकाणी गतव्यतः पुढचं पद आलेलं आहे, दुःखातीत असतात. दुःख हे दोन प्रकारचं आहे. काय, ताप दुःख आहे आणि एक शोक दुःख आहे. भक्त याच्या पलीकडे असतात. ताप दुःख कशाला म्हणतात, आपल्याला जी अप्रिय वस्तू जी आहे तिचा जर संयोग जर झाला, न आवडणारी, अप्रिय म्हणजे काय, जी वस्तू आवडत नाही तिचा जर संयोग झाला तर त्याचा परिणाम आपल्याला ताप दुःख होतं. वेदांत शास्त्रामध्ये त्याचे 3 प्रकार आलेले आहेत. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, अशा 3 ताप सांगितलेले आहेत. अध्यात्म कशाला म्हणतात, तर शरीराला अध्यात्म म्हटलेलं आहे. आध्यात्मिक ताप काय होतं, जर यदा कदाचित एखाद्याला ॲलर्जी असते, धुळीचा संपर्क आला काय तर सर्दी होते, थंड पाणी पिण्यात गेलं तर सर्दी होते, गारवा जर लागला तर सर्दी होते. आता सर्दी कुठे झाली हो, आपल्या शरीरात तयार झाली की नाही, परंतु अप्रियता त्यातून तयार होते आणि म्हणून दुःख तयार होतं, आध्यात्मिक दुःख. ताप जर आला तर लोक म्हणतात का बरं झालं ताप आला आम्हाला, नाही ना. शरीरामध्ये जे टेम्परेचर आहे ते समतोल असावं लागतं. त्याच्यात बिघाड जर झाला तर व्याधी निर्माण होते आणि ती माणसाला नको वाटते, म्हणजे अप्रिय वस्तू आहे, संयोग झाला त्यातून दुःख तयार होतं, त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आधिदैविक काय वाटतं, आधिदैविक दुःख कशाला म्हणतात, जर यदा कदाचित आपण जर काही काम करत आहोत, आपण शेतकरी आहोत, आधिदैविक ताप कशाला म्हणतात, शेतात काम करत असताना अचानक नकळत पाय पडला आणि चावा घेतला. कोणी, शेतात काम करताना कोण चावा घेऊ शकतो, साप असेल,
आणि सर्पदंश झाल्यानंतर त्या ठिकाणी आधी दैविक ताप बाध होतो. काय बाधल्या जातो. किंबहुना शेतीची कामं करणारी माणसांना मध्ये काम करायला जमत नाही, ते बांधावरती काम जास्त करतात, इकडून कोर तिकडून कोर, नाही का. हा कोण ताप देतो? शेजारचा ना. म्हणजे शेजारचे काय काय आता व्यावहारिक बघा, आता आमच्या माता भगिनींना जास्त अनुभव आहे. खेड्यावरती अंगण झाडलं की तो कचरा जो गोळा करतात तो आपल्या कचरा कुंडीत टाकत नाही, तर शेजारच्या ओट्यावरती टाकतात, नाही का. म्हणजे हे जे आपल्याला जे ताप बांधले जातात याला आधी दैविक ताप म्हणतात. आधी भौतिक तिसरा प्रकार आहे, तो आहे आधी भौतिक ताप. आणि तो ताप आपल्याला बऱ्याचदा सांगितला जातो. ग्रहदोष असेल, मंगळदोष आहे, आपल्याला भूतबाधा प्रेतबाधा सांगितली जाते, याला म्हणतात आधी भौतिक ताप. आणि म्हणून याला म्हणतात, हा जो ताप आहे हा एक प्रकारचा आहे. याच्यामध्ये वेदांत शास्त्राने याचे 3 प्रकार केलेले आहेत. ताप दुःख याला म्हणतात. आणि दुसरा प्रकार सांगितलेला आहे शोक दुःख. शोक दुःखाचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रिय वस्तूचा वियोग होणं याला म्हणतात शोक दुःख. प्रिय म्हणजे आपल्याला आवडणारी जी व्यक्ती आहे असं समजा, तिचा वियोग घडणं, नाही का. मग त्यावेळेला आपल्याला दुःख तयार होतं. तरुण मुलगा जाणं, पती जाणं, पत्नी जाणं, आई वडील, नाही का, हा वियोग घडतं की नाही त्यांच्या जाण्याने. आणि मग त्याला म्हणतात शोक दुःख. परंतु या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात की असे जे भक्त आहेत ते कसे आहेत, गतव्यतः. पुढे सांगतात की सर्वारंभ परित्यागी, शेवटचं पद आलेलं आहे. सर्वारंभ परित्यागी म्हणजे काय, कशाचा त्याग करतात नेमकं ते, तर ते करतात कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलेच्छा या दोघांचाही त्याग करतात. आता जर एखाद्या वेळेला व्यवहारातलं उदाहरण पहा, कर्तृत्वाचा अहंकार कसा घेतात. कर्मधर्म संयोगानं जमत नाही, जमलंच तर लोक म्हणतात काही नाही हो, मी होतो म्हणून जमलं, नाहीतर यांना शक्य नव्हतं. काय त्यांचं जर सुरळीत जर चाललं तर ते म्हणतात आपणच जमून दिलं म्हणतात, नाही का. आणि यदा कदाचित जमलंही आणि बिघडलंही. बिघडतं कशावरून, आता आपल्याला सांगण्याची गरज नाही, आपण सगळे अनुभवी आहोत. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये येतात. तर ते सांगतात, सहज म्हणतात, कर्तृत्व अहंकार सांगतोय बरं का मी, की त्या ठिकाणी ते लगेच म्हणतात अहो मी सांगितलं होतं रामभाऊला देऊ नको तिथं पोरीला, नाही का. आणि मग ऐकलं नाही. कोणी सांगितलं होतं? मी सांगितलं होतं. कर्तृत्व अहंकार येतो. परंतु भक्तांच्या जीवनामध्ये कर्तृत्व अहंकार पाहायला मिळत नाही. आणि जर कर्म जरी केलं तर कर्म केलं तरी त्या ठिकाणी कर्मफलाची अपेक्षा करत नाही, असा हा भाव. सर्व कर्म फलत्याग. आणि भगवान परमात्मा म्हणतात की वास्तविक माझा जरी विचार केला तर मी कसा आहे, सर्व सृष्टी करता मी आहे. मी देखील या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार घेत नाही. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतायत नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. काय भगवान परमात्मा देखील म्हणतात मी या कर्तृत्वाचा अहंकार मी घेत नाही. परंतु हाच भाव आपल्याला त्या भक्तांच्या बाबतीत देखील पाहायला मिळतो. सर्व कर्मफल त्यागी, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. अशा प्रकारे या लक्षणांनी युक्त असणारे जे भक्त आहेत, भगवान परमात्मा म्हणतात की जे अपेक्षा रहित आहेत, इच्छा रहित आहेत, पवित्र आहेत, उदास आहेत, गतव्यता आहे, नाही का. आणि सर्वारंभ परित्यागी, ही जी काही सगळी लक्षणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, ही सगळी त्या भक्तांची आहेत. आणि असे असणारे जे भक्त आहेत, भगवान परमात्मा म्हणतात की यह मद्भक्त स मे प्रिय.
ते भक्त मला आवडतात. आता आपण बघा, या यादीत आपण बसतो का? आणि जर बसत नसेल तर आपण त्याच परमात्म्याला आपण प्रार्थना करूया की ही लक्षणं आमच्या जीवनात अंगीकृत होण्याकरता ती वाटचाल आमच्याकडून घडो, अशी सद्बुद्धी आम्हाला प्रदान कर आणि अशी भक्ती आमच्याही जीवनात घडो, हीच प्रभू रामरायांच्या चरणावरती आपण प्रार्थना करूया. झालेली सेवा या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करूया. आणि त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र, आपण सगळे श्रोते सज्जन, माता भगिनी, पुरुष मंडळी यांच्या चरणावरती श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि एक ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवोस खिया झाला, येणेवरे ज्ञान देवोस खिया झाला. येणेवरे ज्ञान देवोस खिया झाला. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय.